नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगावमध्ये अध्यात्माचा जागर। संत रामपालजी महाराज यांच्या महासत्संग सोहळ्याने वेधले जिल्हावासियांचे लक्ष। उपसंपादक रवींद्र वळवी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी धडगाव। नमस्कार। धडगाव जिल्हा नंदुरबार येथील भोई समाज मंगल कार्यालयात दिनांक 22 रोजी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात महासत्संग सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला। दुर्गम भागातील खडतर रस्ते आणि भौगोलिक आव्हाने असूनही सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून शेकडो अनुयायी या सोहळ्यासाठी उपस्थित होते। भक्तांची ही अलोट गर्दी धडगाव शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती। सत्संग सोहळ्यात कबीर साहेबांच्या अमृतवाणीचा आधार घेत मानवी जीवनाचे अनमोल मूल्य स्पष्ट करण्यात आले। यावेळी कबीर दोह्यांचा प्रामुख्याने वापर करून भक्तांना मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये कबीर मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरुवर फल झडी गया, बहुरी न लागे डार। अर्थात मनुष्य जन्म अत्यंत दुर्मिळ आहे, तो वारंवार मिळत नाही। ज्याप्रमाणे झाडावरून गळून पडलेले फळ पुन्हा फांदीला लागत नाही, त्याचप्रमाणे ही संधी गेल्यास पुन्हा मिळणार नाही। कबीर, जब ही नाम हृदय धर्या, भया पाप का नास, मानो चिंगी अग्नि की पुराणी घास। अर्थात परमात्म्याचे नाव हृदयात धारण करताच सर्व पापांचा नाश होतो, ज्याप्रमाणे अग्नीची एक ठिणगी गवताचा मोठा ढिगारा क्षणात भस्म करते। कबीर, गुरु बिन ज्ञान न उपजय, गुरु बिन मिलय न मोश, गुरु बिन लखय न सत्य को, गुरु बिन मिटय न दोष। अर्थात गुरुशिवाय ज्ञान आणि मोक्ष प्राप्ती अशक्य आहे। गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय सत्याची ओळख पटत नाही आणि जीवनातील दोष दूर होत नाहीत। संत रामपालजी महाराज यांनी केवळ प्रवचन न देता धार्मिक ग्रंथांच्या पुराव्यासह मार्गदर्शन केले। यामध्ये श्रीमद भगवद्गीतेतील पुढील अध्यायांचा संदर्भ देण्यात आला। त्यात अध्याय 15 श्लोक 1 ते 4 या श्लोकांचा आधार घेत त्यांनी संसाररूपी उलटा वृक्ष समजावून सांगितला, ज्याचे मूळवर पूर्ण परमात्मा आणि फांद्याखाली संसार आहेत। या वृक्षाचे तत्वज्ञान जो जाणतो तोच खरा तत्वदर्शी संत होय, असे त्यांनी स्पष्ट केले। अध्याय 4 श्लोक 34 खऱ्या आध्यात्मिक ज्ञानासाठी तत्वदर्शी संतांचा शोध घेणे आणि त्यांना दंडवत प्रणाम करून प्रश्न विचारणे का गरजेचे आहे याचे महत्त्व विशद केले। या संदर्भातून त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या उत्पत्तीचे गूढ उलगडले। आपल्या वडिलांच्या पूर्ण ब्रह्मशोधासाठी या तिन्ही देवांनी माता दुर्गा यांची अनुमती घेऊन प्रयत्न केले। विशेषतः ब्रह्माजींनी 4 युगांपर्यंत कठोर तप केले, तरीही त्यांना आपल्या पित्याचे दर्शन झाले नाही। हा प्रसंग भाविकांच्या डोळ्यासमोर उभा केला। कार्यक्रमात केवळ अध्यात्मच नाही तर निस्वार्थ सेवेचे दर्शनही घडले। पार्किंग व्यवस्था, चप्पल बूट सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहणारे सेवादार आपली जबाबदारी चोख बजावत होते। नवीन येणाऱ्या जिज्ञासूंसाठी ज्ञान चर्चा आणि आध्यात्मिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाला चहा आणि बिस्किटांचा अल्पोपहार देण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडल्याने धडगाववासियांवर या सोहळ्याचा मोठा प्रभाव पडला। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।